पहिला म्हणजे आम्ही केली होती दुसरी खरेदी, आम्हाला आवडला हा वासरू पण आम्ही बोला चला याची बी खरेदी करूया बोला. त्याच्या कारण तो आम्हाला लोटरी सारखा निघाला, लोटरीच झाली त्यांनी करून घेतलं. आमचं तर मागणी बैल लास्ट पर्यंत भरवणार बी नाही ना घरीच ठेवणार, डोकरा झाला तरी मागणीचा विषयच नाही कोणी करू शकत. आता पळायचं स्वप्न होतं ना, स्वप्न पुरवतं. बैलाच्यात ते आमच्या धमक आहे, आमच्यात बी धमक आहे, बाकी जास्त नंदीच्यात धमक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल दादा आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शरीराबद्दल म्हणजे लोटरीवर आमचं खूपच जीव आहे ना, त्याचे जीवासारखा म्हणजे आमचं जीव लावतो त्या जीवासारखा तो आम्हाला योग देतो. आजच्या मैदानाची सगळ्यात मोठी शर्यत होती बिनजोडची आणि तुमच्या लॉटरीने तुम्ही बिनजोड जिंकून दाखवली. का अभिमान वाटतो? अभिमान म्हणजे त्याचा अभिमान आम्हाला गगनेत मावत नाही, एवढा अभिमान आहे त्याचा आम्हाला. दादा एकदम खतरनाक असा फिटनेसचा बैल आहे. बैल नक्की घेतलेला कुठून? बैल इथून खेड शिवापूर वरून घेतला होता. काय बघितलं बैलामध्ये दादा? बैला म्हणजे आम्ही केली होती दुसरी खरेदी, आम्हाला आवडला हा वासरू पण आम्ही बोला चला याची बी खरेदी करूया बोला. त्याच्या कारण तो आम्हाला लोटरी सारखा निघाला, लोटरीच झाली त्यांनी करून घेतला. तेव्हा किती जाती घेतलेला आणि किती रकमेला घेतलेला? काय रक्कम सांगू शकता का? सगळेजण सांगा, तुम्ही सांगू शकता का? सांगू ना, रक्कम काय सांगायला, जे घेतले तेच रकमेने सांगायला. ते सच्चा केलाय ना, दुसरा कुठला केलाय सांगा मग. रक्कम काय आम्ही घेतला होता याला 45,000 रुपयाला. काय म्हणता? मग 45,000ला घेऊन तेव्हा किती जाती होता? दूध जात होता दादा. 45,000चे वासरे सध्या बाजाराला नीट भेटत नाही, तुम्ही 45,000चा वासरू घेऊन आता एक नंबरात राहिले. काय सांगाल? भोलेचे भक्त आहे ना आम्ही, प्रसन्न झाला आम्हाला. दादा घेतला तेव्हा नक्की नाव तुम्ही ठेवला का? कारण वेगळं युनिक नाव आहे मैदानात. आज सगळ्या बैलांमध्ये याचं लोक सांगतात का आम्ही 10 लाखाला 15 लाखाला घेतला, आम्ही 700 प्राइस सांगली 45,000 घेतलाय. ते आम्हाला तर तसं करून दाखव. खोटा नाही बोलायचा, नंदी आहेत ना ते. दादा बिंदोरला पळता 3 फेऱ्यात कधी पळा? आता आमचं नियोजन आहे साईराज पाटीलच्या पिंपळघरला तो नियोजन आहे. बघू आता कसं योग धरला तर पळणार गाडी 100%. 2022-23 बॅकफुट होता, 23-24 थोडा वरती आला, 24-25 एक नंबरात पळताय. काय सांगा? नंबर मध्ये पळतो. लोक आता पहिऱ्यासाठी फोन करतात, जे योगायोग मध्ये चांगले पळतात ते लोक वेटिंगला ठेवतात. दुसरं काय ना, आमचा बी नंदी पळतोय एक नंबरला बी. लोकांच्या जेव्हा बैल पळत नव्हता एक नंबरात मागचे 1.5 ते 2 वर्ष आधी, काय अनुभव होता? कारण प्रत्येकाला पैऱ्यासाठी खूप त्रास होतो. तुम्हाला किती त्रास झाला? खूप त्रास झाला. एवढा त्रास झालाय का त्रास बोलूच शकत नाही आम्ही. काय सांगणार? त्रास सांगत गेला तर आपली बाईट पूर्ण होणार, असा विषय आहे. सांगा तरी थोडं बाबा. आम्ही केले काही जणांना फोन, नावं नका घेऊ. नावं नाही घेत. 7 जणांना फोन केले, पब्लिक आपल्याला सर्वांनी नाराजच करून सोडले. आता चाललाय अजून पर्यंत नाराज करतात. आता चाललाय योगायोग मध्ये पुढे चाललाय तर आता होतोय पैरा. आपल्या मनासारखा आला पैरा तर आपण जुलवतो योगायोग मध्ये. सध्या मी जवळजवळ गेले 1.5 ते 2 महिने बघतोय, एखादाच गुलाल पडला असेल. प्रत्येक मैदानात गुलाल. काय अभिमान वाटतो बैलाचा? बैलच तसा आम्हाला देव रूपी निघाला ना. लोटरी नुसतंच नाव ठेवलंय का आम्ही? जेव्हा बैल पळत नव्हता आणि आता त्याच्यानंतर बैल जेव्हा एक नंबरात पळायला लागला, कितीपर्यंत मागणी आली बैलाला? आमचं तर मागणी बैल लास्ट पर्यंत भरवणार बी नाही ना घरीच ठेवणार, डोकरा झाला तरी मागणीचा विषयच नाही कोणी करू शकत. बैल जेव्हा घेतला दूध दाती घेतला, वाटलं होतं आज इथपर्यंत रावानी ते आमची पसंत हे दिवस बघायला भेटतील, वाटलं होतं का? अपेक्षा तर होतीच ना, अपेक्षाचा त्यांनी आम्हाला फल दिलाय. जेव्हा तुम्ही एक नंबरात पळायचे स्वप्न बघत होते आणि आज ते स्वप्न तुमचे पूर्ण होत आहे, काय सांगा? आता पळायचं स्वप्न होतं ना, स्वप्न पुरवतं. बैलाच्यात ते आमच्या धमक आहे, आमच्यात बी धमक आहे, बाकी जास्त नंदीच्यात धमक आहे. दादा पब्लिकने पळतोय, गिटार आहे ना पब्लिकचा. खूप जण चर्चा खूप होते बैलाची. एकच साईडने पळतोय, दोन्ही साईडने पळवायचा? दोन्ही साईडने आता चाललाय. आमची फेरे टाकतो, फेऱ्यांच्या नंतर आम्हाला वाटली तसं जुलून गाडी पळा तर मग आम्ही. कारण बघा मुंबई असा बिंदोडचा क्षेत्र आहे ना, एक नंबरात पळणाऱ्याला पण खाली खेचतो आणि खाली खेचणाऱ्याला वरती नेतो. कारण बघा एकच साईडने पळाला तरी लोक बोलतात हा साईड देत नाही. तुमचा नियोजन काय असेल? नाही, दोन्ही आम्ही डावींनी बी खेळलो पण कमी गाडी खेळालो. जास्त गाडी आम्ही उजवीतच खेळतो पब्लिकने, बाकी दोन्ही साईडून पब्लिकनेच पळतो. आता जेव्हा 3 फेऱ्यात तुम्ही इथे पळवणार, हातावरचं नियोजन कसं असतं?
घाटावर कारण पब्लिकची खूप इच्छा असते मुंबईमध्ये पळतोय घाटावर पण पळावं. घाटावर म्हणजे जास्त आता आम्ही मुंबईला नियोजन करतो घाटावर ते आपले आणेवाडीचे अतुल आहेत ते बाबू ये की आणि पुढं मग बाबू आणि अतुल हे लोक तिकडे जास्त नियोजन करतात तेवढं आपल्याला तिकडची म्हणजे जानकारी नाही त्याच्या कारण हे लोक तिकडे नियोजन करत असतात. तिकडे नियोजन करतात पण तिकडे पळताना जास्त दिसत नाही. पळतात म्हणजे आता चौसा झालाय ना बैल मग तुम्हाला सांगेल ना पैऱ्यासाठी आम्हाला लय लोकांनी त्रास दिला. आता पळणार 100% पळणार या वर्षी गटात ना. आता तुम्हाला इथेच साईराज पाटीलच्या इथेच दिसणार पळताना. सायराज दादांच्या मैदानात पैरा झालाय. पैरा तर प्रोसेस मध्येच आहे. पैरा तर पहिलं नाव नका सांगू नाव नका सांगू झालाय का हो किंवा नाही. झालाय पैरा. लॉटरी पळतो बाजूला आदात वासरू पण भारत. अजून नवीन खरेदीबद्दल काय विचार. आता बैल घ्यायला असे 5 आहेत घरी. हा 1 नंबर मध्ये पळतो यांच्यावर आमचं लक्ष नाही परत आणि तो अड्ड्यात अशीच उभे करून घेऊन जातो. आता काय पळतोय ना 1 नंबर. प्रत्येकाचे स्वप्न आहेत का आम्ही बिंजोर मध्ये खेळलो पाहिजे. नावात बिंजोरच्या नावात आम्ही खेळलोच पाहिजे. इथे म्हणजे मुंबईमध्ये खेळ तोच आहे ना बिंजोरचाच आहे खेळ. बरोबर इथे बिंजोर मध्ये खेळलोय आमचं स्वप्न पूर्ण केलंय लॉटरीने. एवढी पब्लिक आहे पब्लिकच्या भितडासारखा पळतोय. स्ट्रक्चर 1 नंबर आहे बैलाचा. खाना काय नक्की आणि व्यायाम काय कोणते पोरं नक्की एवढा बैल सांभाळण्यामध्ये एका दोघात नाही होत. काही जणांचे नाव सांगा. आता खाण्याचे जर बदला तर आपला ओला कडबा दुसरा आपला या दाना टाकतो. दुसरं ज्वारी आणि मका बीट गाजर चालायला रोज चालायला नेता बरोबर नक्की. कारण जास्त पब्लिक दिसत नाही तुमच्या ग्रुपमध्ये. आता बैल टॉपला येतोय. एक दिवस असा येईल बैलासोबत नाही तर मालकासोबत पण लोक फोटो काढतील. तो दिवस काय ती वाट बघता तुम्ही. ते दिवसाचं तर आम्ही वरच्याच्या आशीर्वादाने बघतोय का कधी आमचे ते दिवस येणार आहे. कारण आताशी चौसा आहे. तेच दिवसाचे आम्ही लास्ट आता स्वप्न आहे पूर्ण तेच दिवसाचे बघणार आहे. स्वप्न पूर्ण करणार आहे का आमची कधी कोण फोटो घेतो ना आमची बाईट घेत राहणार. तुमच्यासारखे चॅनेलवाले आम्हाला असे सहकार्य करतात ते आम्ही अजून वरती जाणार. खूप जण आम्हाला पण बोलतात की बाबा तुम्ही मोठ्याच बैलांची मुलाखती घेतात. पण आमचं पण एक आता पण मी तुमच्या समोरच्या गाडीवाल्याकडे गेलेलो पण तुमच्या समोर काय बोलले आम्हाला नाही जमत. पण आम्हालाही कमेंट येतात की तुम्ही फक्त टॉपच्याच बैलांच्या मुलाखती घेता. आम्ही सगळ्यांच्या घ्यायला जातो पण आम्हाला पण मुलाखत दिली पाहिजे ना. हो ते तर बरोबर आहे ना. टायमावर भेटली तर कशाला. आता समोरचे काय बोलले मला की आम्हाला नाही जमत. मग आता त्याला आम्ही जबरदस्ती नाही करू शकत. बरोबर दादा चौसा आहे. लवकरच 6 दाती होईल. 6 दाती म्हणजे कम से कम अजून 2-4 महिने जातील मे महिन्यापर्यंत. नक्की बैलाचा स्वभाव कसा आहे. इथे वेगळा आणि तिथे वेगळा. नक्की स्वभाव सांगा. शांत आहे ना तेवढा रागीत बी आहे. इथं कसा आणि मग गोठ्यात कसा. गोठ्यात असं शांत आहे म्हणजे खायला घालत असलो तर नाही तो असं करत म्हणजे मस्ती बिस्ती. अड्ड्यात आला का त्याला असं वाटतं का मला खाली नाही पाणी त्याला लगेच समजतं. इथले सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर बद्दल सांगा. कोण असतो फिक्स असतात का ड्रायव्हर. ड्रायव्हर तर आमचे सुरत ड्रायव्हर कोरप्याचा आवी ड्रायव्हर वसारचा आहे विशाल ड्रायव्हर कराडचा हे आमचे म्हणजे कोणी पण आम्ही एक्सचेंज करून चेंजिंग करत कोणाला बी बसवतो गाडीवर. आज नक्की पैरा कोण होता कारण आजची सगळ्यात मोठी बिंदोड तुम्ही जिंकली जाता. आज पैरा चिरात पाराचा श्यामा होता. फ्युचर मध्ये परत ही गाडी कधी पळताना दिसेल. नक्कीच पळणार पुढच्या अड्ड्याला जिथे अड्डा असणार तिथे. दादा जास्त काय विचारत नाही पण घरची गाडी कधी पळताना दिसेल. 2 गुलाल झालेत घरच्या गाडीवर. बिंजोर साठी घरच्या गाडीचा थोडा 19-20 होतो. तो वासरू आहे हा चौसा आहे त्याच्या कारण थोडा 19-20 होतो. त्याच्या कारण घरची गाडी आम्ही आखलत नाही बिंजोर साठी. चौसा असून मोठ्या लाजवेल असा स्पीड आहे. लाजवेल म्हणजे आम्ही बघूनच असे खुश होतो का बोलायचं काम नाही असा स्पीड लावतो ना तो बी पब्लिकनी. आगासन गाव बोललं तर दादा मोठे कारण ठाणे जिल्ह्यात क्रिकेटमध्ये कोण देसाई झाला आगासन झाला हे मोजके गाव आहेत. त्याच्यात तुमच्या गावाचं पण एक म्हणजे इतिहास आहे या गावाचा पण क्रिकेटमध्ये. पण बैलगाडी क्षेत्रात या गावाचा नाव इतिहास नव्हता. या बैलाने वरती आणला. काय सांगाल. येत तर इतिहास आहे ना या लॉटरीचा. त्याने आणलाय आम्हाला वरती. त्याचे आम्हाला अभिमान आहे का आम्ही वरती गेलो. आम्हाला एक बघायला गेलो तर कोणी ओळखत नव्हता इकडे. आज आमची ओळख झाली. निर्माण लोक इकडून तिकडून हात दाखवतात आवाज देतात. तेच मी पण सांगतो कारण क्रिकेट मध्ये बोललं तर आगासन गाव 1 नंबर आहे ना आमचा राष्ट्रीय मोन्या. आणि आज बैलगाडी क्षेत्रात पण आगासन गाव
पुढे चालले जाणार, अजून पुढे जाणार. ज्या दिवशी तुम्हाला 1 नंबर मध्ये आम्ही खेळणार ना, त्या दिवशी तुम्हाला सांगणार, तुम्हालाच नेक्स्ट टाइम बाईट घ्यायला बोलवणार. ज्या दिवशी मोठी गाडी मारू त्या दिवशी. शेवटच्या प्रश्नांकडे येतो. बैल पळायला निघतो, ताई बहिणी आया बहिणी यांचा घरून कसा प्रतिसाद आमच्या असतो? घरवाल्यांचं संमत आहे याच्यासाठी आम्हाला. बिंद आमचे घरवाले सांगतात शर्तीनं जायचं असलं ना का आहो शर्तीनं निघाले नाही तुम्ही असं तसं, म्हणजे घरच्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे, सर्वांचा सपोर्ट आहे. कारण कसा खूप जण आई बहिणी कशा घाबरतात की बाबा वाद होतात, हा नाद नको. पण तुम्ही घरातून जेव्हा शर्यतीला निघतात तेव्हा वहिनी असतील, आई असतील, त्यांचे काय 2 शब्द असतात की बाबा जिंकून ये किंवा भांडण नको, ते काय म्हणजे त्यांचा कसा पुढाकार असतो तुम्हाला काय सांगाल? त्यांचा विषय कसा असतो का त्यांचं म्हणणं तुम्ही गोरी गुलामी मध्ये कार्यक्रम करून या, झगडा बिगडाचा मतलब नाही विषय. दुसरा बाकी घरच्यांचा तर संमत आहे सर्वांचा आम्हाला, त्याच्याबद्दल काय नाही. पप्पा मम्मी पासून सर्वांचा संमत आहे आम्हाला. शेवटचा प्रश्न विचारतो दादा. लॉटरी पळतो, खूप जण चर्चा करतायत लॉटरी बिंजोडला नाव नाही सोडते, बॅनर नाही टाकत, काय सांगा? याचं आम्हाला उत्तर द्या आपल्या बाईट तर्फे. कारण हे बघा सगळ्यांचे बॅनर असतात, आम्हाला या साईडने या मैदानात 2 पाहिजे, त्या साईडने त्या मैदानात 2 पाहिजे, 1 बैल सांगून 2 बैल सांगून दुसरा चौसा. लॉटरीचे बॅनर खूप कमी असतात आणि डायरेक्ट लॉटरी मैदानात येतो आणि गुलाल घेऊन जातो, काय सांगाल? मग तोच तर धमाका आहे ना. मग याचं कारण सांगा आपल्या मुलाखतीतर्फे लाईव्हला. तुम्ही याचं उदाहरण सांगा किंवा कारण सांगा बॅनर न सोडण्याचं कारण. बॅनर आम्ही सोडायचो पहिले, आता बॅनर सोडून कसं बॅनरवर म्हणजे 19-20 केलं होतो ना, त्याच्या कारण आम्ही डायरेक्ट ओपन मध्ये आता गेलतो. आम्हाला आमच्या भाषेवर भरोसा आहे. कारण दादा आता 1 नंबरात पळतोय, कसला भरोसा? मग तेच ना, आता मागून ओपन मध्ये गेलतो. आता ते तुम्ही 1 नंबरात खेळता, बॅनर का नको? 1 नंबरात तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना पहिला असतात ते. आम्ही आता सध्या बॅनर बंद केले, आता आम्हाला ओपनच केलं. डायरेक्ट अड्ड्यात येऊन कोणी फिरवा, त्या बॅनरवर तो आण बैल ना कोणचा बैल आहे ते धंदा डायरेक्ट ओपन खेळा, कोणाला खेळला जाय त्याला. चालेल दादा, एवढंच बोलतो. पुढच्या मैदानासाठी तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक करतो. आमचा शेठ शक्ती शेठ मुंडे, त्यांचं नाव सांगा ना तुम्ही, कोणाच्या नावाने गाडी पळते? यश छोटा मालक. हा छोटा मालक, याच्या नावात गाडी पळते, यश शक्ती शेठ मुंडे. हा का सर? कितवीला मला 8वी. पप्पाचा कसा सपोर्ट असतो सांग की? बोल बिंदास. बोल पप्पाचा सपोर्ट आहे की नाही या क्षेत्रात? आहे लास्ट. चालेल दादा, भेटू पुढच्या मैदानात नक्की. पुढे असेच गुलाल करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू तुमच्या चॅनलला पण. बाकी तुम्ही आमची माहिती घेतली त्याच्याबद्दल आम्हाला बी आनंद.